खडकी ग्रामपंचायत समिती गणामधून भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून ॲडव्होकेट सौ श्वेता कमलेश काळभोर यांनी काल आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांच्याकडे दाखल केलाय। लोणी काळभोर परिसरामध्ये कमलेश काळभोर यांनी आतापर्यंत केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक कार्यामुळे त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट सौ श्वेता काळभोर यांना भारतीय जनता पक्षाने एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून उमेदवारी दिली असून उमेदवारी निश्चित सार्थकी लावण्याचा प्रयत्न करेन असा आत्मविश्वास सौ श्वेता कमलेश काळभोर यांनी या प्रसंगी बोलून दाखवलाय। आज अखेर लोणी काळभोर पंचायत समिती गणामधून श्वेता काळभोर यांची उमेदवारी भारतीय जनता पक्षाकडून निश्चित झाली। तर काय सांगाल बरं, अनेक दिवसाची धाकधूक होती ती संपलेली आहे, काय भावना आहेत आज? भारतीय जनता पार्टी पक्ष नेहमीच निष्ठावंतांना पुढाकार घेऊन पुढं करतो आणि आज निष्ठावंतांचा विजय झाला आहे। त्याचप्रमाणे मी आपले लोकप्रिय आमदार राहुलदादा कुल असतील, जिल्हा अध्यक्ष असतील प्रदीपदादा कंद यांचे खूप खूप आभारी आहे की ज्यांनी मला विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक लढण्याची संधी दिली। काय सांगाल, आत्तापर्यंत सामाजिक कार्य केल्यामुळे तुम्हाला उमेदवारी दिली, एकंदर काय सांगाल आत्तापर्यंत काय सामाजिक कार्य केली, इथून पुढचं तुमचा काय आढावा असेल? गेल्या 10 वर्षापासून सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, आरोग्याविषयी असतील अशी बरेच कार्य केल्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्या कामाची दखल घेत आम्हाला उमेदवारी जाहीर केलेली आहे। धन्यवाद, तुम्हाला पुढील कार्यात शुभेच्छा। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।